नाशिकचा आशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि सगळ्यात पहिली चाकणकर बाई फरार झाली. आता चाकणकर बाईला पण माहितीये तिने काय काय केलेलं आहे ते. आलेल्या व्हिडिओमधून तर एक गोष्ट समजते, या महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यामध्ये येते की या भिकारचोट भोंदूचे आणि चाकणकर बाईंचे खूप घनिष्ठ संबंध होते. हो, पाय धुण्यापासून त्याला छत्री धरण्यापर्यंत, त्याची तुलना पांडुरंगासोबत करण्यापर्यंत या चाकणकर बाईची मजल गेलीये. आणि हीच बाई मागचे कितीतरी वर्ष झालं राज्य महिला आयोगाची अध्यक्ष आहे. या बाईला एखाद्या महिलेने अत्याचाराविरोधात पत्र लिहिले तर त्याला कोणतंच उत्तर येत नाही. अशी असंख्य प्रकरणं येतं. नवे नवे या भिकारचोट अशोक खराताबद्दल ही बाई म्हणते की मला काहीच माहित नव्हतं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, एवढं म्हणून ती फरार झाली. परंतु एक वर्षभराच्या आधीच हे प्रकरण बाहेर आलं असतं, पण स्थानिक वृत्तपत्राला या बाईने धमक्या दिल्या आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 100% या प्रकरणामध्ये चाकणकर बाईंचा पण हात आहे. फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी कशाची वाट बघताय? यांचा राजीनामा घ्या. सगळ्यात पहिला राजीनामा घ्या. यांना अटक करा, यांची नार्को टेस्ट करा. 1 2 3 4 नाही, 2000च्या वर महिला या भिकारचोट भोंदूच्या शिकार झालेल्या आहेत. आणि त्याच प्रकरणामध्ये या चाकणकर बाईचे घनिष्ठ संबंध आहेत. या भिकारचोट अशोक खराताच्या ट्रस्ट मध्ये या सदस्य होत्या. म्हणजे काय लेवलवरती हे प्रकरण असेल, विचार करा तुम्ही. आता माध्यमांच्या समोर येण्याच्या ऐवजी ह्या फरार झालेल्या आहेत. सरकारने लवकर कारवाई केली नाही तर या फरार कायमच्या होतील, बाहेर देशामध्ये जाऊन बसतील आणि परत अटक पण होणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर चाकणकर बाईंना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा आणि सत्य, या प्रकरणातील सत्य जनतेला कळू द्या की हे राजकारणी मुखवटे घालून सामान्य जनतेला कसं फसवतात. या चाकणकर बाईकडून महिलांना न्याय मिळण्याची कोणतीही अपेक्षा इथून पुढे नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर यांच्यावरती कारवाईच झाली पाहिजे.